हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? तुम्ही बघा आता पर्टिक्युलर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे आता व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. मग सर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल कशाला आहे? तर बघा, बीकॉम सेकंड सेम. कोणतं सेम बेटा? सेकंड सेम. बीकॉम सेकंड इयरला, सेम नाही, सॉरी, सेकंड इयरला, बीकॉम सेकंड इयरला, थर्ड सेम. कोणतं सेम बेटा? थर्ड सेम. कोणत्या सेमला? थर्ड सेमला. सेकंड इयर मध्ये थर्ड सेम. थर्ड सेम, बीकॉम थर्ड सेम, थर्ड सेमिस्टरला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. कोणता आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल? हे आहे तुमचं सेकंड नंबरचं तसं चॅप्टर. आणि हे कॉर्पोरेट अकाउंट. अकाउंटचं नाव काय? कॉर्पोरेट अकाउंट. तर तुम्हाला सुरुवातीला एक इश्यू ऑफ शेअर्स आहे, नंतर मग व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आहे, त्यानंतर दिलेला आहे तुम्हाला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स आहे आणि एक फायनल अकाउंट ऑफ शेड्यूल्स आहेत. असे 4 नंबर चॅप्टर दिलेले आहेत तुम्हाला. तर आपण बघणार सुरुवातीला सोप्यात सोपी आणि व्हॅल्युएशन ऑफ गुडविल हे सगळ्यात सोपी आहे बेटा, आणि ही सगळ्यात जास्त मार्क कव्हर होतील तुमचे. ही गोष्ट माझी लक्षात ठेवजा. त्यानंतर यामध्ये माहित आहे का बेटा, तुम्हाला एक मेथड दिलेलं आहे. तर ही पहिली मेथड आहे, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. चॅप्टरचं नाव आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल लक्षात राहणार. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मेथड आहे तुमची ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. कोणती मेथड आहे? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. तर आता आपण एक्झाम्पल बघू. काय बघूया आता आपण? एक्झाम्पल बघा. द प्रॉफिट फॉर द 5 इयर्स फ्रॉम वेअर ऍज फॉलोज. म्हणजे 5 वर्षाचं आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे की 5 वर्षांमध्ये आपल्याला किती प्रॉफिट झाला दरवर्षी. हे त्यांनी अलग अलग दिलेलं आहे. किंवा 2021 ला आपल्याला जे झालेलं होतं 3,50,000, सेकंड इयरला झालं 3,90,000, 3,50,000 होता, 4,25,000. म्हणजे प्रत्येक वर्षी अलग अलग प्रॉफिट झालेला आहे. कोणत्या जसं पगार असते, एसबीआय बँकेत अगर तुम्ही लागले, कोणत्याही बँकेत तुम्ही लागलेले असाल, तर कोणत्याही ठिकाणी कोणत्या कंपनीत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला पगार हा काय राहतो? फिक्स राहतो. ना, फिक्स राहतो ना. तर आता यामध्ये आपल्याला हा वेजेस, अगर तुम्ही मजुरी अगर काम करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला कधीही पगार म्हणजे सॅलरी ही फिक्स राहत नाही. तर आता आपल्याला त्यांनी ऍव्हरेज प्रॉफिट हा बिझनेस जो असतो हा कधी बी चढ उतार होत असतो. म्हणजे इन्क्रीज होतो, कधी डिक्रीज होतो, कधी इन्क्रीज होतो, कधी डिक्रीज होतो. तर बघा, याचा आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं. तर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल ऑफ द फर्म ऑन बेस ऑफ 4 इयर परचेस, म्हणजे 4 वर्षाच्या गुडविल मध्ये 4 इयरच्या, आणि ऑफ द 5 इयर ऍव्हरेज प्रॉफिट. 5 इयर ऍव्हरेज प्रॉफिट म्हटल्यानंतर 1, 2, 3, 4, 5 इयरचा ऍव्हरेज प्रॉफिट. तर बघा आता याचे फॉर्म्युले आहेत बेटा. काय आहेत बेटा? फॉर्म्युले. तर फॉर्म्युले बघूया आपण. फॉर्म्युले पण एकदम सोपे आणि साध्या पद्धतीने गणित आहे, काहीच कठीण नाही. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड फर्स्ट नंबरची. तर इथे लिहायचं पहिले कॅल्क्युलेशन्स ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आहे की नाही. बघा, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. आता ऍव्हरेज प्रॉफिट मेथड बघूया. सगळ्यात पहिले सुरुवातीला आपण तर इथं दाखवायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. मग इथे लिहायचं ए पी. काय लिहायचं बेटा? ए आणि पी. सुरुवातीला दाखवायचा ए पी इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर. अपॉन काय करायचं? त्याला इयर करायचं. ओके, लक्षात आलं? टोटल प्रॉफिट. मग टोटल प्रॉफिट कोणते दिलेले आहे बघा. आता मी हे इथून लिहितो ए पी म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट. फर्स्ट इयरला 3,50,000 प्लस 3,90,000 प्लस 4,25,000 प्लस 4,15,000 प्लस, आहे की नाही? प्लस त्यानंतर 4,35,000 प्लस. आता इथं प्लसचं चिन्ह नाही आहे ना. सगळ्यात शेवटी काय आहे? लॉस आहे. सगळ्यात शेवटी काय? लॉस. तर यामध्ये लॉस दिलेला नाही. त्यामुळे आता याला करायचं सगळ्याला डिवायडेशन. काय करायचं बेटा? डिवायडेशन. मग डिवायडेशन मध्ये किती येणार? तर हे लक्षात ठेवायचं. इथं 5 इयर दिलेलं ऍव्हरेज प्रॉफिट. हे अगर दिलेलं असो अथवा नसो हे आपल्याला समजून घ्यावं लागते. 1, 2, 3, 4 आणि 5. मग इथे लिहायचे 5. एपी इज इक्वल टू या सगळ्यांची करायची आहे तुम्हाला ऍडिशनल. या सगळ्यांची काय करायची? ऍडिशनल. त्याच्यामधून तुम्हाला हे काय करायचं? लॉस काय करायचा? मायनस. लॉस काय करायचा? मायनस. तर बघा आता याची जी ऍडिशनल आहे ती ऍडिशनल येते 20 lakhs. 20 म्हणजे भागाकार करायचे.
तर डिवायडेशन केल्यानंतर 4,03,000 म्हणजेच याचा अर्थ दरवर्षी जो प्रॉफिट झालेला आपल्याला तो किती आहे 4,33,000. पहिल्या वर्षी किती आहे 3,50,000. दुसऱ्या सेकंड इयरला 3,90,000. थर्ड इयरला 4,25,000. 4 इयरला 4,15,000. तर त्याच पद्धतीमध्ये आपल्याला जो ऍव्हरेज प्रॉफिट झालेला बेटा तो दरवर्षी झालेला 4,03,000. 4,00,000 किती 3,000. 4,00,000 किती झाला 3,000. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे झालं पहिल्या नंबरला. आता सेकंड नंबर. सेकंडला आपल्याला काढायचं असते त्याचं कॅल्क्युलेशन्स ऑफ गुडविल. काय काढायचं बेटा गुडविल. मग गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू टाइम्स. ॲव्हरेज प्रॉफिट किती आलेला तुमचा बेटा हा ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे. हा आलेला आहे तुमचा तो ॲव्हरेज प्रॉफिट. हा आलेला आहे तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट. मग इथे लिहायचा 4,03,000 इंटू मग टाइम्स किती आता हा टाइम्स दिलेला आता आपल्याला इथं बघा. इथं टाइम्स परचेसचा जो टाइम असतो हा 4 इयर परचेस. किती इयर परचेस सांगितलं त्यांनी 4 इयर परचेस. मग इथं लिहायचं 4 इयर परचेस. किती इयर 4 इयर. म्हणजे याला इंटू करायचं 4. याला इंटू किती करायचं 4. याला इंटू किती करायचं 4. 4 म्हणजे हा जो परचेसचा टाइम असतो हा त्याला इंटू करायचा. हा त्याला काय करायचा इंटू करायचा. म्हणजे आपल्याला आता यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 16,12,000. 16,00,000 किती आलं 12,000. म्हणजेच आपलं आलेलं आहे गुडविल. हे जे गुडविल दिलेलं आहे हे गुडविल आहे आपल्याला 16,12,000. ओके आलं लक्षात समजलं विद्यार्थी मित्रांनो. हे गणित आता इथं संपलं. बाकी काहीच नाही. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. स्क्रीन काढायचं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या, काहीच हरकत नाही. काढला बेटा स्क्रीनशॉट. हा आलं लक्षात समजलं ना मित्रांनो. ओके. बघा आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघत आहे सेकंड नंबरचं एक्झाम्पल. किती नंबरचं एक्झाम्पल सेकंड नंबरचं एक्झाम्पल. तर सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला राधेश्याम लिमिटेड डिसाइडेड टू परचेस द बेस ऑफ मिस्टर सीताराम. मग असे आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल मध्ये उभ्या याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले होते ॲव्हरेज प्रॉफिट इयरचे दिलेले होते. आता आहेत का बेटा नाही आहे. गणित हे पेपरमध्ये कसं येऊ शकते तुम्हाला एका लाईनीत लिहू शकते किंवा मग ते सरळ वर्ष सुद्धा एका खाली एक देऊ शकतात. तर आता मी हे लिहून दिलेलं आहे तुम्हाला बघा. फॉर द पर्पज गुडविल इज डिसाइडेड टू बी व्हॅल्यू ऑफ 5 इयर. किती इयरचं सांगितलं 5 इयर. परचेस 5 इयरचा काय दिलेला त्यांनी परचेसचा जो टाइम सांगितलेला आपल्याला तो 5 इयरचा टाइम सांगितलेला. म्हणजे गुडविलचा टाइम जो आहे तो 5 इयरचा आहे. म्हणजे इंटू करावं लागेल. काय करावं लागेल इंटू 5 इयरचा. हा परचेसचा टाइम बघायचा. कोणता टाइम बघायचा परचेस. म्हणजे याला टाइम म्हणतात. काय म्हणतात टाइम. ह्या सेकंड नंबरच्या एक्झाम्पलला फॉर्म्युला लावायचा. किती नंबरच्या एक्झाम्पलला सेकंड. पण आता याच्यामध्ये एक हे दिलेलं त्यांनी ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर. ॲव्हरेज प्रॉफिट किती वर्षाचा फक्त 4 वर्षाचा. ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे हे जे प्रॉफिट दिलेलं आपल्याला हे फक्त 4 इयरचं आहे. बघा हे 4 इयरचं आहे प्रॉफिट. विअर 2021 म्हणजे 2021ला 12,000, 22ला 15,000, 23 मध्ये 20,000, 24 मध्ये 23,000. नाही तर हे वर्ष रुपीज समजसान आणि हे अमाऊंट सुद्धा तुम्ही रुपीज समजसान असं नाही बेटा. इयर बघायचं बरोबर. तेव्हा काय म्हणते इन्क्लूड रुपीज 2,000 being sorry इथं it was found that the profit of 2021 म्हणजे 2022 मध्ये इन्क्लूड आहे म्हणते. इन्क्लूडचा अर्थ असते समाविष्ट असणे. त्याच्यामध्ये समाविष्ट आहे 2,000 being profit on sale of बिल्डिंग. म्हणजे त्यानं बिल्डिंग सेल केली होती. त्याचे 2,000 रुपीज हे त्या 2021 मध्ये म्हणजे 15,000 इन्क्लूड आहे. 15,000 काय इन्क्लूड आहे. 2,000 बिंग प्रॉफिट ऑन द सेल ऑफ बिल्डिंग. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल काढून दाखवा. आहे की नाही. हा
आणि हा फोटो सुद्धा तुम्हाला हा स्क्रीनवरती दिसत आहे. असा दिसत नसेल तर स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहे, तो बघून घ्या. त्याच्यामध्ये स्क्रीनवरती आहेच, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा वाटल्यास, नाही तर असं पण लिहिता येतं तुम्हाला, आहे की नाही. तर आता आपण एक्झाम्पल सोडूया. तर ज्यावेळी हा इन्क्लूड असेल त्यावेळेस आपल्याला हा मायनस करायचा, आपल्याला काय करायचं असते, तो मायनस करायचा असते. मग हा मायनस करण्यासाठी सुरुवातीला सगळ्यात सुरुवातीला आपण काढायचं, म्हणजे एक नंबर ॲव्हरेज प्रॉफिट नंतर काढायचा. हे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आहे आपली. कॅल्क्युलेट द प्रॉफिट, म्हणजे सुरुवातीला एक नंबरला कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट, म्हणजे त्या वर्षी प्रॉफिट किती झालेला आहे 22 ला. मग यावर्षी आपण प्रॉफिट बघूया पहिले किती आहे म्हणून. तर प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट मायनस सेल्स ऑफ बिल्डिंग, सेल ऑफ बिल्डिंग. प्रॉफिट 15,000 आहे बघा, 15,000 आहे ना, 22 मध्ये 15,000. मग याच्यामध्ये इन्क्लूड किती आहे म्हणते तो 2,000, म्हणजे त्या वर्षीचं जे प्रॉफिट आहे ते किती राहणार आहे 13,000. 13,000 किती राहणार आहे 13,000, 13,000. हे गोष्ट लक्षात ठेवायची, 13,000 रुपये 13,000. आता आपल्याला याच्या खाली काय काढायचं, आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर. हे गोष्ट लक्षात ठेवायची बघा. टू ॲव्हरेज कॅल्क्युलेशन लिहायचं पहिले. कॅल्क्युलेशन्स ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. एपी पहिले काय काढायचं असते आपल्याला, एपी काढायचं असते. काय काढायचं असते बेटा, एपी काढायचं असते. मग एपीचा फॉर्म्युला टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन काय करायचं इयर. मग एपी टोटल प्रॉफिट. बघा आता टोटल प्रॉफिट लिहूया आपण. सगळ्यात पहिले कुठून सुरुवात आहे 21. 21 किती आहे 12,000 प्लस 13,000. सर आता हे 13,000 कशी का लिहिले, इथं दिसतात सर 15,000. किती दिसत आहे 15,000, तुम्ही लिहिले 13,000. बेटा हे 13,000 आलेलं आपलं, म्हणजे याचा अर्थ सेल ऑफ बिल्डिंग अगर दिलेलं असेल कोणत्याही वर्षामध्ये तुम्हाला, तर ते मायनस करायचं. काय करायचं बेटा, ते मायनस करायचं. अगर कोणत्याही वर्षी तुम्हाला सेल ऑफ बिल्डिंग दिलेलं असेल तर ते मायनस करणे. हे झालं 13,000. त्यानंतर 20,000 प्लस 20,000 प्लस 23,000 मायनस लॉस. लॉस नाही आहे सध्या. 1 2 3 4 हे 4. किती 4. तसे इथं 4 सांगितलेलंच आहे आपल्याला, लास्ट 4 इयर प्रॉफिट म्हणून. एपी इज इक्वल टू, आता या सगळ्याची काय करायची आहे तुम्हाला बेरीज. ते येते 68,000. त्याला डिवायडेड बाय करायचं 4, म्हणजेच एपी इज इक्वल टू, आता याचं डिवायडेशन करायचं. मग याला भागीला 4 केलं तर ते येते 17,000. 17,000 इथे येणार आहे बेटा 17,000. याला डिवायडेशन तुम्ही करून बघा, किंवा तुम्हाला कॅल्सी अवेलेबल आहेच. आता 68,000 डिवायडेशन करायचं आहे की नाही. त्यानंतर आता 4 17 4चा 68 होतो ना. 17 4चा 68 आलं, म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आला आपलं. काय आलेला बेटा, हे ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे एपी आलेला. म्हणजे तुम्हाला त्या दरवर्षी जो प्रॉफिट दिलेला आहे 4 वर्षामध्ये तो झालेला आहे तुम्हाला 17,000. 17,000 हा दरवर्षी प्रॉफिट आला. आणि आता 3 नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ काय काढायचं तुम्हाला, गुडविल. काय काढायचं बेटा, गुडविल. गुडविलच सगळं. गुडविलचा परचेसचा टाइम किती दिलेला आहे. गुडविलचा फॉर्म्युला काय आहे, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू टाइम्स. इंटू काय राहणार आपला टाइम्स. ॲव्हरेज प्रॉफिट इंटू टाइम्स. आता ॲव्हरेज प्रॉफिट किती आलेला आपला 17,000. किती आलेला बेटा 17,000. त्याला करायचं इंटू, आहे की नाही. मग आता इंटू करताना त्याचा टाइम किती दिलेला त्यांनी बघा. आता टाइम बघूया आपण. सीताराम परचेस फॉर द पर्पज गुडविल डिसाइडेड,
आहे की नाही व्हॅल्यू ऑफ, हे बघा 5 इयर, किती इयरचा टाइम आहे 5 इयरचा, किती वर्षाचा टाइम आहे बेटा 5 इयरचा टाइम आहे की नाही. मग इथं याचा 5 इयर्स, किती 5 इयर. याला करायचं आता मल्टिप्लिकेशन, 17/5 85,000, 85,000 म्हणजे 85,000. आलं लक्षात. या पद्धतीमध्ये आपल्याला ते सोडवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या. बरं कळला. 100% अशाच पद्धतीने गणित येणार आहेत पेपरमध्ये. 4 मार्कला तुम्हाला, म्हणजे छोटे, काही जास्त भिण्याचं कारण नाही आहे, काहीच टेन्शन नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.